जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धेत अस्वच्छ खाद्य विक्री, गुटखा, प्लास्टिक बंदीचा उघडभंग, प्रशासन निष्क्रिय। वर्धेत नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू आहे का? अस्वच्छ खाद्यपदार्थांमुळे मृत्यूची घंटा वाजली आहे का? वर्धा शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या कडेला उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री सुरू असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव, दूषित पाण्याचा वापर आणि उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झालाय आणि या निष्काळजीपणाची किंमत नागरिकांना मोजावी लागते। काही दिवसांपूर्वी उघड्यावर विकला जाणारा वडापाव खाल्ल्यानंतर एका 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण वर्धा शहर हादरले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळलाय। दरम्यान महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या नियमांना सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे। राज्यात गुटखा आणि पान मसाल्यांची बंदी असताना वर्धा शहरात आणि जिल्ह्यात खुलेआम विक्री सुरू आहे। इतकेच नव्हे तर प्लास्टिक बंदीचाही उघडपणे भंग, सिंगल यूज प्लास्टिकचा सर्रास वापर सुरूच आहे। त्यामुळे प्रशासन झोपेत आहे का? नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? या पार्श्वभूमीवर तात्काळ कारवाईची जोरदार मागणी करण्यात आली। उघड्यावर खाद्य विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, गुटखा पान मसाला विक्रीवर पूर्ण बंदी करावी आणि प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करावी। या संदर्भात शिवसेनेच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आले। कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। यावेळी मिलन गांधी, शार्दूल वांदिले, संतोष लंगोरे, प्रज्वल वाटकर, ओम भाजीपाले, प्रथम यादव आणि यश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। जनसंग्राम न्यूज, वर्धा।